हॅलो फ्रेंड्स, घरचर्चामध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये मी चिकन अंडीची रेसिपी दाखवली आहे. कॉमेंट्समध्ये एका व्ह्युअरने ही रेसिपी शेअर करायला सांगितली होती, त्याच्यामुळे मी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. मातीची हंडी किंवा सोरकूल नसल्यामुळे माझ्याकडे अवेलेबल असलेल्या भांड्यांमध्ये मी ती बनवली आहे. पण तसं असलं तरी चव मात्र अगदी भन्नाट आली होती. रेसिपीला सुरुवात करूया. पॅनमध्ये 2-3 चमचे तेलात मी चमचाभर जिरं फुलवून घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 3-4 मोठे कांदे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे. कांदे लवकर परतले जावे याच्यासाठी मी किंचितचं मीठ घातलं आहे. 6-7 मिनिटे तेलात परतल्यानंतर कांदा अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन होतो. आता त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबिरीचे जे दंडारे असतात ते घालायचे आहेत. आपल्याला जर काजू किंवा खसखस या ग्रेव्हीमध्ये वापरायची असेल तर या स्टेजला आपण ती घालू शकतो. आता याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घातली आहे. आलं लसूणची पेस्ट परतल्यानंतर याच्यामध्ये 2 मोठे बारीक चिरलेले टोमॅटो घातले आहेत. या चिकनमध्ये आपण वेगळं कांदा खोबऱ्याचं वाटण वगैरे वापरणार नाही आहोत. या कांदा टोमॅटोचीच ग्रेव्ही चिकनसाठी होणार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत. अर्धा चमचा हळद घातली आहे. अर्धा पाऊण चमचा लाल तिखट घातलं आहे. पाव चमच्यापेक्षा थोडी जास्त धण्याजिऱ्याची पूड घातली आहे. चवीनुसार मीठ घातलं आहे. सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे. मसाले करपू नये म्हणून अर्धा ग्लास कोमट पाणी घातलं आहे. आता थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि टॉमॅटो शिजण्यासाठी आपल्याला 2-3 मिनिट याच्यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. आता शिजवून घेतलेलं हे कांदा टोमॅटोचं मिश्रण आपल्याला थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे. गरज पडली तर वाटताना पाव पेला पाणी घालायचं आहे आणि छान गंधासारखं हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे. मिश्रण बारीक वाटून घेतल्यामुळे चिकनच्या ग्रेव्हीला स्मूद आणि सिल्की टेक्स्चर येतं. नंतर आपल्याला परत हे मिश्रण गाळणीमधून गाळून घ्यायची गरज नाही पडणार. कांदा टोमॅटोचं वाटण बनवून तयार झालं आहे. इथे मी पाऊण किलो चिकन घेतलं आहे. चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता आपण ते मॅरिनेट करणार आहोत. अर्धा पाऊण चमचा हळद घातली आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. रंगासाठी काश्मीरी लाल मिरचीचं तिखट घातलं आहे. नंतर चिकन फोडणीला जेव्हा आपण घालणार आहोत तेव्हा साठवणीचा लाल मसाला घालायचा आहे. आता अर्धा चमचा धण्याजिऱ्याची पूड घातली होती. पाववाटी दही घालायचं आहे. आता सगळं व्यवस्थित चिकनला लावून घ्यायचं आहे. कमीत कमी अर्धा पाऊण तास तरी चिकन मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे. मॅरिनेशनमुळे चिकन नंतर छान सॉफ्ट आणि ज्युसी होतं. हे चिकन करताना आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे, प्रत्येक स्टेजला थोडेसे मसाले घालायचे आहेत, नाहीतर मग मसाल्यांचा जास्त भडीमार या चिकनमध्ये होऊ शकतो. आता एका कढईत मी 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे. तेलात तमालपत्र, दालचिनी आणि काळी मिरीचे दाणे घातले आहेत. मध्यम आकाराचा एक बारीक चिरलेला कांदा आपल्याला याच्यावर परतून घ्यायचा आहे. 5-6 कढीपत्त्याची पानंसुद्धा घातली आहेत. कांदा परतल्यानंतर आपण याच्यामध्ये बारीक केलेली आलं आणि लसूण घालणार आहोत. कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये सुद्धा आपण आलं लसूणची पेस्ट वापरली, त्याच्यामुळे इथे मी फक्त 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि पाव इंचापेक्षा पण कमी आलं बारीक चिरून घातलं होतं. एक हिरवी मिरचीसुद्धा मध्ये कट करून घातली आहे. आता मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे आणि चांगलं 5-7 मिनटं तेल सुटेपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे. चिकन चांगलं भाजून झालं आहे. आता याच्यामध्ये 1-1.5 चमचा साठवणीचा लाल मसाला घातला आहे. मसाला आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. मसाला परतल्यानंतर आपण जी कांदा टोमॅटोची ग्रेव्ही आधी करून ठेवली होती ती याच्यामध्ये ॲड करायची आहे. आता या ग्रेव्हीबरोबर चिकन चांगलं परतून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित परतून झालं आहे. त्याच्यामध्ये गरम पाणी ओतून घेतलं आहे. आता 15 ते 20 मिनिट आपल्याला चिकन झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. या स्टेजला आपण पाण्याची चव घेऊन थोडीशी टेस्ट करू शकतो, मीठ मसाला वगैरे बरोबर आहे की नाही ते. 20 मिनिटांमध्ये चिकन छान शिजून तयार झालं आहे. आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घालायची आहेत.
पुदिन्याच्या पानांनी एक वेगळाच आणि छान फ्लेवर आपल्या चिकनला येतो. अगदी थोडीशी कसुरी मेथीसुद्धा मी इथे चुरून घातली होती, जास्त घालायची नाही आहे. आता वरून फक्त पाव चमचा गरम मसाला बुरबुरवून घ्यायचा आहे. चिकन हंडीची रेसिपी बनवून तयार झाली आहे. वरून मी थोडंसं बटर याच्यामध्ये ॲड केलं होतं. आपल्याला जर हवं असेल तर आपण याच्यामध्ये फ्रेश क्रीमसुद्धा फेटून घालू शकतो. हे चिकन आपण चपाती, भाकरी, नान, तंदुरी रोटी किंवा मग जिरा राईस, साधा राईस कशासोबतही सर्व करू शकतो. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि घरचरच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.